भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्धाच्या धम्माविषयी आपण बऱ्याच गोष्टीचं माहिती दिलेली आहे. आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तो संत कबीर यांच्या जीवनावर बनवणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. संत कबीर मध्ययुगीन भारतात जे संत किंवा विद्वान झाले त्या सर्वांमध्ये संत कबीरा एवढा वर्ण जातीतला विरोध करणारा विचारवंत दुसरा कोणी झाला नाही. कबीरांची मूळची जात कोलीय होती, पण या जातीचे लोक कबीरांच्या जन्मापूर्वीच मुसलमान झाले होते. कबीरांच्या मनावर मात्र त्या काळी नष्ट होत असलेल्या बौद्ध धम्माचे काही संस्कार कायम होते. त्या काळी श्रीलंकेतून सारनाथ येथे दर्शनासाठी आलेल्या भदंत आनंद यांना कबीराने गुरु मानले होते. कबीराने हिंदी भाषेत पुष्कळ काव्यरचना केली. त्यातून त्यांनी हिंदूंच्या तसेच मुसलमानांच्या अंधश्रद्धेला खूप विरोध केला. ते मूर्तिपूजा मानणारे नव्हते किंवा कोण्या ग्रंथाला प्रमाण मानणारे नव्हते. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध व फुले यांच्याप्रमाणेच संत कबीरांनाही आपले एक गुरु मानले. यावरून संत कबीर किती श्रेष्ठ होते हे जाणून घ्यावे. अशा प्रकारे शॉर्टमध्ये आपण संत कबीर यांच्या जीवनाची माहिती पाहिलेली आहे. दुसरे संत रविदास. संत रविदासांचा जन्म हिंदू समाजाने अस्पृश्य मानलेल्या चर्मकार जाती झाला होता. ते 14व्या-15व्या शतकात होऊन गेले. उत्तर प्रदेशातील काशी वाराणसी येथे ते राहत होते. चर्मकार जातीत जन्मल्यामुळे त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. बालपणापासून चिंतन मनन करून ते मोठे ज्ञानी व विचारवंत झाले. संत रविदासाचे संपूर्ण जीवन त्यावेळच्या जातीवर्णभेदामुळे संघर्षमय झाले होते. त्यांनी ब्राह्मणाच्या यज्ञयागाला व उच्च नीच जातीभेदाला मोठा विरोध केला. सर्व मानव समान आहेत असा त्यांचा जातीभेदाला मोठा विरोध केला. सर्व मानव समान आहेत असा त्यांचा उपदेश होता. त्यासाठी त्यांनी हिंदी भाषेत बरीच काव्यरचना केली. त्यांचे ज्ञान पाहून उच्च जातीमधील काही लोक त्यांचे शिष्य देखील झाले होते.
अशा प्रकारे रविदास आणि संत कबीर यांच्या जीवनावर आपण थोडक्यात प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर सम्राट अशोक. सम्राट अशोक प्राचीन राजा महाराजात सम्राट अशोकाचे नाव सर्वात मोठे आहे. तो कुणबी मराठा अशा बहुजन जातीतून झालेला पहिला सम्राट होता. त्यांची राजधानी प्राचीन मगध देशातील पाटलिपुत्र येथे होती. तो फार पराक्रमी होता. एकदा त्याने कलिंग देशावर स्वारी केली. तेव्हा या लढाईत झालेली माणसांची हिंसा पाहून त्याचे मन बदलले. शस्त्राचा त्याग करून तो बौद्ध उपासक झाला. तो दिवस विजयदशमी म्हणून पाळण्यात येतो. त्याने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना धम्मप्रचारासाठी श्रीलंकेत पाठविले. बुद्धाचा संदेश भारताच्या सर्व भागात नेण्यासाठी अशोक राजाने खूप प्रयत्न केले. आपल्या आजच्या दृष्टीने राष्ट्रीय झेंड्यावरील चक्र हे त्याने सारनाथ येथे उभारलेल्या दगड खांबावरून घेण्यात आलेले आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाची महत्त्वता आपण ऐकलेली आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेविषयी माहिती बघू. दलित समाजातील लेखकामध्ये कथा कादंबरीकार म्हणून अण्णाभाऊ साठे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील एक खेड्यात मांग जातीत झाला. लहानपणी त्यांना शाळेत दूर बसावे लागे. त्यातच एके दिवशी जातीवादी गुरुजींनी छिडी फेकून मारली. त्यानंतर अण्णाभाऊने शाळेचे तोंड पाहिले नाही. कामधंद्यासाठी ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. तेथे कम्युनिस्ट विचारांशी संबंध आल्यामुळे ते शाहीर झाले. अण्णाभाऊ हे शृंगारिक लावण्या गाणारे तमासगीर शाहीर नव्हते. ते लोकशाहीर होते. त्याने अनुभवलेले दलित, कामगार, मजूर वर्गाचे दुःख व अपमानित जीवन त्यांनी शाहिरीद्वारे जगाच्या वेशीवर टांगले. त्यांनी अनेक कथा लिहिल्या. फकीरासारख्या कादंबऱ्या लिहिल्या. मुंबई कुणाची इत्यादी लोकनाट्य लिहिली. कामगार क्रांतीचे पोवाडे रचले. फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करून, तसेच जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव हे गीत रचून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपली निष्ठा दाखवली. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलित कष्टकरीच्या तळहातावर तरलेली आहे. हे वाक्य अण्णाभाऊ साठेचेच आहे. अण्णाभाऊ साठेच्या जीवनापासून दलित कष्टकऱ्यांचे जीवन हीन कलंकित असणाऱ्या विषम समाजरचने विरुद्ध एकजुटीने संघर्ष करीत राहण्याचे आपण प्रेरणा
घ्यावयास पाहिजे. अशा प्रकारे आजचे व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. मित्रांनो, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत असतो. आजचा विषयसुद्धा तसाच आहे. गोरगरीब लोकांवर कशा प्रकारे त्यांच्या जातीमध्ये कसे संत निर्माण झाले याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय. परत भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल. साधू साधू.